या पायी पालखीत सुमारे 1200 महिला व पुरुष भाविकांचा समावेश आहे। भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी राजा सुखी होऊ दे असे साकडे प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी विठुरायासह भगवान दत्तात्रयांना घातले। प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह पालखीमध्ये ठेवण्यात येणाऱ्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर भगवान दत्तात्रयांना मंदिर प्रांगणात ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी बाबांसह नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, तहसीलदार नामदेवराव टिळेकर, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पायी पालखी दिंडीचे हे 42वे वर्ष आहे। दिंडीच्या नियमानुसार वारकरी भाविक शिस्त पाळतात, म्हणून राज्यात या दिंडीचं नाव लौकिक आहे। आता पावसाची खरी गरज आहे। भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी राजा सुखी होऊ दे। ओलेचिंब होऊन आम्ही भिजलो, आजारी पडलो तरी चालेल, आम्हाला वैयक्तिक त्रास झाला तरी चालेल, मात्र पाऊस होऊ दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असे साकडे त्यांनी भगवान दत्तात्रयांसह विठुरायाला प्रार्थना करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागा मिळेल तेथे झाडे लावा असे आवाहन केले आहे। पांडुरंगाच्या आशीर्वादाची इच्छा व्यक्त केलेली आहे। आपण सर्वांनाच एक पांडुरंगाला अशी प्रार्थना करू। आम्ही तर वारी करतोच, आमचे नेते मंडळी हैराण झाले। रेल्वेने पाणी नेलं, ते रेल्वेचं पाणी जिथून आता तिथलंही संपलं। आता विमानानं आणलं तर पाणी संपल्यावर काय? पाऊस सुरू झालेला आहे, परंतु 10 गावातून 4 गावाला पाऊस आहे, 6 गाव अजून तसेच आहेत। तेव्हा सर्वत्र भरभरून पाऊस पडावा। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण ओले होऊन आजारी पडलो तरी चालेल, परंतु शेतकरी बांधव सगळे सुखी झाले पाहिजे। पाऊस जर आलाच नाही तर एकच आपण ठरवायचं, आता पांडुरंगाच्या फार डोकं आदळायचं। आणि या सर्व दिंड्या पालख्यामध्ये सहभागी झालेले वारकरी त्यांच्या हातून वृक्षारोपण आणि स्वच्छता हे सगळे लक्षात ठेवले पाहिजे। तेव्हा आपण जिथं विसावाला थांबतो, आपले चहाचे कप, कागद नाश्त्याचे ज्यांनी त्यांनी गोळा करायचे, बाकीच्या सेवाधारी मंडळींनी गोळा करायचे, एकत्र करून पेटून द्यायचे किंवा खड्ड्यात टाकायचे। इथं देवगड ते पंढरपूरपर्यंत आपल्याला कुठेही घाण दिसले नाही पाहिजे, पण आपण स्वच्छतेची आणि वृक्ष लागवडीची काळजी घ्यायची आहे। देवदेव करत असताना त्यामध्ये शेवटी देशाचं वैभव हेच धर्माचं वैभव, आणि धर्माचं वैभव हेच देवाचं अनेकत्व आहे। यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अग्रभागी झांज पथक, त्यामागे भक्तिगीते गाणारे बँड पथक, पांढरा शुभ्र पोशाख घालून शिस्तीत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत चाललेले झेंडेकरी, भजनी मंडळाचे पथक, त्यामागे दिंडीत सहभागी वारकरी भाविक, डोक्यावर तुलसी कलश घेत नामस्मरण करणाऱ्या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते। SP 24 ताससाठी शंकर नाबादे, देवगड।